नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला पाटोडीची भाजी बनवून दाखवणार आहे. पाटोडी रस्सा भाजी. आता आपण पाटोडींचं पीठ मळून घेऊ. त्यासाठी आपल्याला हे बेसन पीठ लागेल. त्यात मी आता लाल तिखट टाकते, थोडीशी हळद टाकते, जिरं टाकते, इकडे थोडं मीठ टाकून घेते. आपल्याला हे पीठ घट्टसर मळायचं, एकदम घट्ट पीठ मळायचं. आता आपण हे सर्व एकत्र करून घेऊ. जास्त पीठ नाही लागत. जास्त जण असतील 5-6 जण तर असं आपल्याला 2 गोळे तयार व्हायला पाहिजे. 2-3 जणांसाठी 1 गोळा राहिला तर चालतं. एकदम कमी पाणी टाकायचं. चपातीचं पीठ मळतो ना आपण, त्याच्यापेक्षाही थोडं निब्बर मिळायचं. हळूहळू पाणी टाकायचं. हे बघा, या हाताला चिपकतंय, थोडं पातळ वाटतंय. थोडं अजून पीठ टाकून घेते मी. थोडं तेल लावून घेते मी. बघा, असं दाबलं जायला पाहिजे पीठ आरामात. तर काय काय लागणार आहे? खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर तिकडे आहे. तर आता मी भाजीला सुरुवात करते. आता मी खोबरं, अद्रक, लसूण हे बारीक करून घेते मिक्सरमध्ये. इकडे आता गॅस चालू करून घेतला. तेल टाकून घेते. आता तेजपान टाकून घेते मी. थोडंसं जिरं टाकून घेते. आता आलं लसूणची पेस्ट टाकून घेते. चाळून घेते. त्यात आता मी मसाला टाकून घेते. तर गरम केलेलं पाणी टाकून घेते. कमी होईल, अजून थोडंसं पाणी टाकून घेते. उकळून कमी होऊन जाते. त्यात मी मीठ टाकून घेते. तर कोथिंबीर टाकून घेते मी. आता मी इकडे हे डाळ दाण्याचं पीठ टाकून घेते. आम्ही दाण्याचं म्हणतो, डाळ बाजरीचं. आणि कोणी येसूरचं पण पीठ म्हणता याला. तर मिक्स करून घेते पाण्यामध्ये. हे खोबऱ्याचंच मिक्सरच्या भांड्यातलंच पाणी होतं. आता हे टाकून घेते मी. तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा, खूप छान लागते. आता लग्नाच्या मांडवाच्या दिवशी पण संध्याकाळी आचारी असं बनवतो ही भाजी. पण ते कांदे टमाटे टाकून घट्टपणा करण्यासाठी करता. आपण घरगुती पद्धतीने केलेली आहे. नक्कीच करून बघा तुम्ही. बघा किती छान दिसते. आता उकळ आला का आपण पाटोडी कापून आणि टाकून देऊ. उकळायला लागली का तेव्हाच. थोडंसं गव्हाचं पीठ टाकते मी. नंतर तेल लावून लाटू. कारण बारीक लाटायची. तेल लावूनच लागता, पण थोडं ते मोठी होणार नाही ना, म्हणून मग आधी पीठ लावून उचलता पण येतं. असं हे बघा, अटकते ते. आता मी तेल लावून घेते. खाली खरकट राहिलं का चिपकते थोडंफार. त्यातच चिपकून गेलेलं आहे म्हणून अटकते. चिपक काय बघ. अरे बापरे, 2 मिनिट. त्याच्यात आपण जिरे टाकलेलं आहे ना मधून. आता आपण त्याला असं कापून घेऊ. हे असं काढून घेऊ आपण आणि भाजीच्या उकळमध्ये टाकून देऊ. आता आपण हे असं एक एक मोकळ्या करून घेऊ. नंतर तिकडे टाकून देऊ आपण. 5-6 माणसं राहिले असतील तर मग असं 2 गोळे लागतात. 2-3 जणांसाठी 1 गोळ्यामध्ये होऊन जातं. कारण
जास्त पाटोड्या कोणी खात नाही. भाजीला पण छान उकळी आली. आता आपण या पाटोड्या टाकून घेऊ त्या उकळीमध्ये. बघू शकता आपली भाजी. आता आपण या पाटोड्या शिजू देऊ. शिजता येईल तोपर्यंत आपण गॅस चालू द्यायचा. हे बघा केवढा तरी गोळा होता, एवढासा. बघा किती पाटोड्या होऊन गेले त्याच्यात. म्हणून जास्त गोळाच्या जास्त होऊन जातात त्या पाटोड्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, कमेंट करा. खानदेशी स्टाईलप्रमाणे पाटोड्यांची भाजी तयार आहे. नक्की करून बघा.